देशभरात आज होणार रंगांची उधळण. राजकीय नेत्यांच्या होळीचा रंग मात्र यंदा फिकाच. मुंबई हल्ला आणि बिहारच्या पुरामुळे उत्साह नाही. राज्यभरात होळी उत्साहात साजरी. मुंबईत तरुण मंडळानं केली कसाबच्या प्रतिमेची होळी. सगळीकडे आज रंगांची उधळण होती. या रंगोत्सवात आज आपणही रंगून जाऊयात. IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी भक्ती पेटकर आणि नमस्कार, मी श्वेता चौरे. हे आजचं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि सगळ्यात आधी हेडलाईन्स बघूयात. काँग्रेसला दुबळं करण्याचा पवारांचा नवा डाव. काँग्रेसच्या नाराज नेत्यांना तिकीट देण्याचा राष्ट्रवादीचा विचार. नंदुरबारमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्या पोलिसांची होणार चौकशी. IBN लोकमतचा इम्पॅक्ट. ओरिसामध्ये नवीन पटनायक सरकारची आज परीक्षा. विश्वासदर्शक ठराव मांडणार. चौथ्या वनडेत टॉस जिंकून न्यूझीलंडनं घेतली पहिली बॅटिंग. सावध सुरुवात तर सिरीज जिंकण्याची भारताला संधी. बुराना मानो भाई होली है असं म्हणत रंगांच्या या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. रंगाच्या या उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत. सोलापूरमधनं सिद्धार्थ गोदाम आमचे रिपोर्टर आपल्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबत असणार आहे लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक भोजराज पवार आणि त्याच सोबत नाशिकवरून आपल्या सोबत असेल दीप्ती राऊत आणि त्यांच्यासोबत बोलणार आहे रामदास बरकले सर, जे आपल्याला सांगतील की लोकसंस्कृतीच्या दृष्टीने रंग खेळण्याचं कशा प्रकारचं महत्व आहे. तर यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. पण सुरुवातीला राज्यभरात होळी उत्साहात साजरी करण्यात आली. अपवित्र अमंगलाची सुरुवात करून नवी ही सुरुवात झालेला आहे दिवसाची. आणि लहान थोरांपासून सेलिब्रिटीपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकानं होळी धूमधडाक्यात साजरी केली आहे. कोल्हापूर, पुणे या शहरात भ्रष्टाचार, अराजक, दहशतवादाचा निषेध करण्यासाठी होळ्या पेटवण्यात आल्या. या होळीबरोबर आर्थिक मंदीचं संकटही टळो अशी प्रार्थना देखील सगळ्यांनी केली आहे. आजची धुळवड साजरी करण्यासाठी आता सगळेच जण सज्ज झालेले आहेत. पण ती साजरी करताना आपण नाहक कोणावरही रंग टाकाल तर आपल्यावर कारवाई होणार आहे, कारण पोलीस आपल्यावर करडी नजर ठेवून आहेत. होळी, ईद ए मिलाद, रंगपंचमी आणि शिवजयंती हे चारही सण एकत्र आल्यानं पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सगळीकडे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण नवी मुंबई शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शहरात मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले आहेत. होली हा अतिशय पवित्र सण आहे. होलीचा आनंद सर्वांनी लुटावा ही अपेक्षा आहे आणि तो त्यांनी नागरिकांनी तसा लुटावा ही पोलिसांची अपेक्षा आहे. परंतु हे होळीचा सण साजरा करताना दुसऱ्याला अपायकारक होईल अशा प्रकारे जर कोण काही कृत्य करत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी असणारे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावरती यथोचित कारवाई करतील. तशा सूचना माननीय आयुक्त साहेबांनी सर्वांना दिलेल्या आहेत. रंगपंचमीला रेल्वेतून फुगे फेकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसलेली आहे. RPFनं यासाठी लोकल ट्रेनच्या बाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. सायन, मुंब्रा, डोंबिवली, वडाळा, किंग सर्कल, बांद्रे, माहीम, चेंबूर, मानखुर्द या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जर यातून कोणीही फुगा मारण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर रेल्वे ऍक्टनुसार कारवाई होऊ शकते. तसंच 5 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.
म्हणजे होळी चुकीच्या पद्धतीने खेळणाऱ्यांसाठी अशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आला आहे, परंतु उत्साह किंचितही कुठेही कमी झालेला आपल्याला दिसत नाही। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ही होळी साजरा केला जात आहे। आणि आता आपण जाऊया सोलापूरमध्ये, तिथे आपले रिपोर्टर सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहे। बंजारा समाजाची होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत। त्यांच्या सोबत आहेत प्राध्यापक भोजराज पवार, त्यांच्याशी बोलूयात। सिद्धार्थ, आपण बघितलं की वेगवेगळ्या समाज जो आहे वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करत असतो, रंग खेळण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। बंजारा समाजाची पद्धत कशी असते ते सांगशील? बरोबर आहे की हा जो बंजारा समाज आहे हा दऱ्याखोऱ्यात आणि रानावनात भटकणारा समाज आहे। मात्र या समाजाने आपली जी पारंपरिक जी वेगळी संस्कृती आहे ती आजही जपून ठेवलेली आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की बंजारा समाजाची होळी म्हणजे महिलांचा मार आणि शिव्यांची लाखोळी ही संस्कृती आजही कायम टिकून आहे। आणि सोलापूरच्या आसपास भरपूर मोठ्या प्रमाणात तांडे असल्यामुळे एक वेगळं होळीचं वातावरण सोलापुरात नेहमी असतं। माझ्यासोबत आहेत सर मला एक सांगा की सोलापुरात जे बंजारा समाज आहे त्यांची होळी कशी वेगळ्या पद्धतीने असते? बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा, लेकर दिल का एक तारा या गीताच्या ओळीप्रमाणे हा समाज सर्वात सुपरिचित आहे। बंजारा समाजाची होळी आणि इतर समाजाच्या होळीमध्ये बराचसा फरक आहे। इतर समाजाची होळी ही दिवसा सायंकाळी थोडी पेटवली जाते, पण बंजारा समाजाची होळी ही दुसऱ्या दिवशी पहाटे आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी रात्री 7:30च्या 2 पद्धतीने होळी साजरा करण्याचा प्रयत्न करतात। बंजारा समाजाची होळी याला वेगळेपण अशा पद्धतीने आहे की याची पूर्वतयारी करतात। बंजारा समाज दऱ्याखोऱ्यात राहणारा, मोलमजुरी करणारा, गावोगाव भटकणारा, पण होळीच्या 1 महिन्यापासून त्याची पूर्वतयारी, त्याचे गाणी म्हणणं, त्याच्या गाण्याला लेंगी म्हटलं जातं। हे लेंगी बसताना, उठताना, काम करताना, स्वयंपाक करताना, दळण दळताना माझी भगिनी ही लेंगीची गीतं म्हणत या होळीचं स्वागत करतात। आणि होळीच्या दिवशी पहिल्या दिवशी त्या होळीला पाल मांडणे असं म्हणतात। पाल मांडणे म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पुढच्या वर्षीच्या होळीच्या आदल्या दिवसापर्यंत ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला म्हणजे मुलगा जन्माला येतो त्याला बारसा करण्याची पद्धत आणि त्या होळीच्या दिवशीच आहे। आणि त्याला आमच्या बंजारी भाषेमध्ये त्याला धुंड म्हणतात। आणि ज्यांच्या घरी धुंडचा कार्यक्रम आहे तिथं मात्र आगळं वेगळं उत्साहाचं वातावरण असतं। बराच पैसा खर्च करून आपल्या मुलांचं बारसा साजरा करण्याची प्रथा आमच्या बंजारा समाजावर आज सगळ्यात चालू आहे। सर एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो की बंजारा समाजाची होळी म्हणजे महिलांना देण्यात येणाऱ्या शिव्या आणि महिला पुरुषांना मारतात, हे एक खास वैशिष्ट्य बंजारा समाजाच्या होळीमध्ये आहे, तर नेमकं काय असतं? बंजारा समाजाला वास्तविकता भारतीय घटनेनं दिलेला जो अधिकार आहे स्वातंत्र्याचा, त्याचा पुरेपूर फायदा आमच्या बंजारा समाजाने आजही स्वीकारलेला आहे। कारण या होळीच्या दिवशी बंजारा भगिनी नाचत गाजत आपल्या नवऱ्याला सुद्धा मारत असतात। नवरा वेगवेगळ्या पद्धतीने नवऱ्याला चिडवण्याचा प्रयत्न करतो, रागाला आणण्यासाठी वेगवेगळे वेळ प्रसंगी त्याला शिवी देतं। आपण बघितलं की बंजारा महिला या वर्षभर नवऱ्याकडून मार खातात असं सांगतात, पण तो आजचा होळीचा एक दिवस असतो की त्या दिवशी आपल्या नवऱ्याला बेदम ठोकून काढतात। खरंय सिद्धार्थ, खूप वेगळ्या प्रकारची होळी आहे, याबद्दल तुमच्याकडनं अजूनही जाणून घ्यायचंय। पण आता आपण सध्या नाशिकमध्ये जाऊयात। नाशिककरांनी सुद्धा रंग खेळायला सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीनं लोक जे आहेत तिथे रंगात रंगलेले आहेत यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे आमची रिपोर्टर दीप्ती राऊत आणि तिच्याबरोबर आहेत प्राध्यापक रामदास बरकदे। दीप्ती, सगळ्यात आधी तुम्हाला दोघांनाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि नाशिककर कशा प्रकारे होळी खेळतात तिथे? श्वेता, नाशिकची होळी ही नक्कीच खूप वेगळी असते। जसं मुंबईमध्ये आज आपण सगळ्यांना रंग खेळाल, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, पण नाशिककर हे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतील। पण कालपासून सुरू झालेला होळीचा सण हा रंगपंचमीपर्यंत चालेल। नाशिकचं वैशिष्ट्य जे सांगितलं जातं ते आज धुळीवंदनाच्या दिवशी इथे असणारी वीरांच्या मिरवणुकीची प्रथा। आपल्यासोबत आहेत बरकले सर की ज्यांनी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, लोककला म्हणून, लोकसंस्कृती म्हणून। आपण बरकले सरांनाच विचारूया की ही वीरांची प्रथा जी नाशिकमध्ये आहे, होळीचं वैशिष्ट्य, ह्याचं नेमकं वर्णन आपल्याला कसं करता येईल? आपले जे पूर्वज असतात हे पूर्वज आपण त्यांना ते वारल्यानंतर शेताच्या बांधावर दगडी मूर्तींमध्ये बसवतो। जे शहरामध्ये आलेले आहेत त्यांनी देवाऱ्यामध्ये त्याचे छोटे छोटे टाक करून बसवलेले आहेत। तर धुलीवंदनाच्या दिवशी हे टाक किंवा बांधावरच्या या ज्या काही देवता आहेत यांची पूजन करून दिवसभर उपवास करून आणि मग रात्री यांची मिरवणूक काढली जाते। या प्रथेला वीर असं म्हणतात। ही जी प्रथा आहे ही नाशिक जिल्ह्यातच प्रकर्षाने जाणवते।
आणि नंतर मात्र छत्तीसगडमध्ये ही प्रथा थोडीशी दिसून येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिकमध्येच हे वैशिष्ट्य दिसतं, पण मग इथून थेट रायपूर आणि छत्तीसगड हे कसं का असेल? कदाचित रायपूर बिलासपूर हे पूर्वी नागपूर संस्थानचा भाग होता. नाशिकची काही मंडळी त्या संस्थानात गेलेली असेल, त्यामुळे त्यांनी ही प्रथा तिथेही चालू ठेवली, म्हणून नाशिक नंतर ही प्रथा एकदम तिथे दिसते. या प्रथेमध्ये दिवसभर माणसं उपवास करतात, ज्या घरामध्ये वीर निघणार आहेत ते, आणि त्यानंतर रात्री एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये तो टाक ठेवला जातो. ती खोबऱ्याची वाटी कोऱ्या फडक्यानं गुंडाळली जाते आणि नाचत नाचत गंगेवर त्यांना नेलं जातं. ही मिरवणूक कशी काढली जाते हे आपण श्वेता बरकले सरांकडून जाणूनच घेऊया. जवळजवळ खूप अनेक वर्षापासूनची ही अशी परंपरा आहे आणि त्याचा जो इतिहास जितका रंजक आहे तितकी जी संध्याकाळी आज मिरवणूक निघणार आहे ती सुद्धा रंजक आहे. त्याच्याबद्दल आपण सरांशी बोलूया. नक्कीच भक्ती, आपण बघतो आहे दीप्ती आपल्याला सांगते की कशा प्रकारे नाशिकमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. त्यासोबतच सोलापूरमधनं सिद्धार्थ गोताम आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला सांगतायत की सोलापूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे होळी साजरी केली जाते. त्यानंतर मुंबईमध्ये कशा पद्धतीने साजरी केली जाते, उत्साह काय आहे लोकांमध्ये ते सांगायला आपल्यासोबत मनाली पवार आमची रिपोर्टर आहे, ती आपल्याला सांगताय मुंबईकरांचा उत्साह कशा प्रकारे आहे. मनाली. मनाली, खरे आपण बघितलं नाशिक आणि सोलापूरमध्ये कशी होळी साजरी होते. तू आता मुंबईमध्ये आहेस, मुंबईमध्येही लोकांचा उत्साह खूप दिसून येत आहे. कशा प्रकारे होळी साजरी करणार आहेत ते? बरोबर. आप कहाँ से आए हो? हम दिल्ली से हैं। यहाँ पे आप कब से आते हो और क्या खास वजह है यहाँ पे आने की? हम यहाँ पे करीब हमें 15-16 साल हो चुके हैं. हमारे पिताजी के ज़माने से हम यहाँ पे आ रहे हैं. जब हमारे डैडी आते थे, अब डैडी ने आना बंद कर दिया तो हम आते हैं. हम अमित जी के यहाँ पे आते हैं. अमित जी के यहाँ पे जब भी भक्ती तो पाहिलं असेल की हे सगळेजण एकच कारण आहे होळी सेलिब्रेशन, दूरवर सेलिब्रेशन करण्याचं. आपण अजून यांच्याशी आपण गप्पा मारणार, अजून यांच्याकडनं माहिती घेऊया भक्ती. पण अजूनही म्हणजे हा जो होळीचा माहोल आहे हा आत्ता पुढे सुरू झालेला आहे. नक्कीच मनाली, आपण बघतो आहे की काही सेलिब्रिटींच्या घराच्या बाहेर तू आहे आणि तू सांगण्याचा प्रयत्न करते की कशा प्रकारे तिथे लोक येत आहेत आणि हा उत्सव साजरा करताय, परंतु ते ढोल ताशे जे आहेत आणि तो आवाज आहे, खरंच सगळ्यांचाच आपला आवाज जो आहे तो दबला जातोय. तुझं सुद्धा म्हणणं आहे जे आम्हाला ऐकू येत नाही, पण आणखी तुझ्याकडे आम्ही येणारच आहोत. दीप्ती आपल्यासोबत आहे नाशिकवरून आणि सोलापूरमधून सिद्धार्थ गोदाम सुद्धा आहे, त्यांच्याशी सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. रंग बरसे, अरे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. सोने की थारी में ज्योना परोसा, सोने की थारी में ज्योना परोसा,
सोने की थारी में, सोने की थारी में जो ना परोसा, पर खाए गोरी का यार बलम तर से रंग भर से, और रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से।